हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली रुटीन व्लॉग. आणि आजचा मॉर्निंग रुटीन आहे नवरात्रीचा. आज रेड कलर आहे एवढं माहिती आहे. आणि नवरात्रीचा रेड कलर. आणि मी इथे योगा मॅट उचललीच नव्हती, आता मी ती उचलणार. सगळ्यात आधी पडदे उघडणार. बघू शकता सगळे पडदे लावले होते आणि बाहेरचे पण मी सगळे कामं झाले होते आणि थोडंसं बाकी होतं. आणि रांगोळी सगळं आणि दार लावून घेतलं तर बघू शकता हातावरचे कलरचे डाग पण नव्हते निघाले. आणि त्याच्यानंतर मी तोच रोजच्या सारखा आपला दूध आणि टोस्ट म्हणजे ब्रेड घेतली होती आणि हे होतं चाय पिएंगे. आणि त्याच्यानंतर आज मला स्वयंपाक पण करायचा होता. इथे होते चणे, आज चणे. आणि हे दुपारचं ठेचा आणि बेसन पोळी आणि झाज याने मठ्ठा आणि ताक, तुम्ही काही म्हणू शकता. त्याच्यानंतर मग मी सगळं पहिले आधी घर क्लीन केलं आणि इथे सगळं बनवून ठेवलं होतं. सगळ्यात आधी मी भात खीर हे सगळं बनवणं झालं होतं. सगळ्यात शेवटी मी भाजी घेतली बनवायला. आणि तुम्ही बघू शकता भाजीमध्ये काय काय म्हणजे काय काय टाकलं. आणि सगळ्यात आधी तर मी तेल गरम करून घेतलं गंजात. बारीक मसाल्याची पेस्ट पण काढून घेऊन घेतली. आणि तेलमध्ये मी कलमी ते फूल पान जिरं असं सगळं टाकलं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात मसाला नाही टाकला. मी पहिले त्याच्यात कस्तुरी मेथी, धनिया पावडर, अजून असे 2-3 प्रकारचे मसाले पहिले मी आधी हे सगळं फ्राय करून घेतलं. खडे मसाले तळून घेतले त्याच्यातच. आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडे खडे मसाले पूर्ण प्रकारचे टाकले. जेवढे होते तेवढे माझ्याजवळ तेवढेच टाकले, असे काही नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यात सगळे कस्तुरी मेथी आणि काळा मसाला, अंबानी मसाला आणि थोडंसं अद्रक लसूणचा मसाला पण येतो, एक सुक्का म्हणतात त्याला, तो. असे सगळे मसाले टाकले. धना पावडर आणि असे सगळे मसाले मी तेलातच टाकून दिले होते. त्याच्यानंतर थोडंसं धनिया पावडर टाकलं. त्याच्यानंतर मी कांदा, मिरची, टमाटर सगळं कापून ठेवलं होतं आणि ते पण मी त्याच्यात टाकून दिलं. बघू शकता पहिले मी कांदा आणि मिरचीच टाकली कारण चांगल्याने फ्राय होते. आणि त्याच्यानंतर मी सगळं फ्राय केलं आणि चांगल्याने मिक्स करून घेतलं. आणि गॅसचा फुलच पॉवर ठेवला, कमी अजिबात केला नाही मी, कारण कमी याचं शिजत नाही, कारण गंज खूप मोठा आहे. मग ते वाफ त्याला फुलच पाहिजे फ्लेम. आणि त्याच्यानंतर मी जो मसाला तुम्हाला काढायचा दाखवला तो याच्यात टाकला आणि चांगल्याने फ्राय केला. त्याच्यानंतर चांगल्याने असं तेल सुटेपर्यंत मसाल्याला भाजलं. आणि बघू शकता तुम्ही एकसारखं मी त्यांना भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर झाकून घेतलं होतं. आणि थोडंसं मग शिजलं की मग थोडंसं त्याचं पाणी पण टाकलं मसाल्याच्याच कटोरीतलं. आणि अजून मिक्स करून घेतलं. आणि चणे मी घेतले होते 2 किलो. 2 किलोवर अजून अर्धा किलो घेतले होते, अर्धा किलो होते. त्याच्यानंतर मी घेतले त्याच्यात टमाटे आणि टमाटे पण त्याच्यात मिक्स करून घेतले चांगल्याने. आणि बघू शकता आणि माझ्या घरात आत्ता रात्रीचे 11:15 वाजता टारूसवरची अनुपमा पण चालू आहे. आणि बघू शकता चांगल्याने मिक्स करून घेतला आणि मसाला आता पूर्णपणे शिजून घेतला. बघू शकता तुम्ही. आता याच्यात आपण टाकूया स्वादानुसार नाही, तुम्हाला जशी तिखट हवी तशी चटणी आणि हळद
आणि थोडासा अजून काळा मसाला, अजून त्याला मिक्स करून घेऊ, बघू शकता. आणि त्याच्यात आपण आता थोडंसं तेल टाकूया, कारण थोडीशी तर्री पण यायला हवी आणि थोडंसं मसाले पण भाजले चांगले जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर गरम मसाला अंबानीचा आणि हिरवा मसाला अंबानी कांदा लसूणचा. तर मी आधी पण टाकलं आणि डबल टाकते, मला असं वाटलं थोडं कमी आहे. आणि सगळ्यात आधी मी हे घेतलं 1 मोठा गंज चणे, आणि मग अजून 1 मोठा गंज होता हा 2 किलोचा. हे चणे त्याच्यात टाकले आणि चांगल्याने मिक्स करून घ्यायचे. माझ्याकडे एवढा मोठा सराठा नव्हता मिक्स करायसाठी, पण झालं याच्यात भरपूर बनले. आणि चांगल्याने मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वादानुसार मग तुम्ही मीठ टाकू शकता. मी सगळ्या आधी टाकला होता, म्हणजे जेव्हा मी मसाला पूर्णपणे शिजला होता त्याच्यानंतरच मी नमक, चटणी, हळदी, त्याच्या अगोदर मी टाकून दिलं होतं. आणि मग स्वादानुसार नमक आणि हे मिक्सरमध्ये मसाला काढला तोच पाणी घेतलं मी, आणि कमीत कमी 2 ते 3 गडी पाणी पण टाकलं. आणि आधी 1 तास मी चणे शिजू पण दिले आणि चांगल्याने मिक्स करून घेतलं. आणि थोडंसं मिक्स करायला अवघड जात होतं, कारण मग मी अजून पाणी टाकलं, मग एकदम इझी झालं. आणि बघू शकता अशी चण्याची भाजी बनवली. साईडमध्ये पुऱ्याची पण तयारी करून घेतली होती मी पूर्णपणे, आणि पुरी पण पूर्ण बनली आणि स्वयंपाक पूर्ण एकदम चांगला बनला, पद्धतशीर. आणि बघू शकता मग काही भाजी मी अशी शिजवून ठेवली होती झाकून. त्याच्यानंतर तुम्ही भाजीचं व्ह्यू बघूया किती सुंदर. आणि सांबार मी आधीच टाकला होता जसं मला सांगितलं. बघू शकता तेलच्या हात लागला, कॅमेरा पण थोडासा वेगळा दिसत होता. पूर्ण क्लीन केला मी किचन. 10:15 किती वाजले होते तर मला पण लक्ष नाही, पण मी तेव्हा पूर्ण किचन क्लीन केला. मग आम्ही दोघी गेलो गरबा पाहायला, आणि ते गरबा पाहिलं. मग देवीचं मंदिर आहे तिथं गेलो. थोडासा मी तुम्हाला व्ह्यू दाखवला. सगळे कामं आटपून घेतले. मग भांडे कुंडे राहिलेले होते तेवढे सगळे, म्हणजे जेवढे पण मोठे गंज होते ते सगळे मी घासून घेतले, पूर्ण क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर मी सगळे लाईट बीट आपले रोजच्यासारखेच, कारण की कसं रात्री चढला ना थोडंसं दारं बंद कुलपं लावाच लागतात सगळ्यांच्याच इकडं, तसाच इश्यू असेल. त्याच्यानंतर मग 11:30 पावणे 12 वाजत होते. आम्ही पाहत होतो मग अनुपमाची सिरियल टारूसवरची. आणि असा होता आमचं रुटीन. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.